मंडळी कसे आहात सर्व? मजेत ना? आलोय कोकणामध्ये गावी आपल्या, आणि आता जस्ट चाललो आम्ही थोडं राऊंड मारायला. तर काम चालू आहे गावी. काय चालू आहे ते पूर्ण भाग टूक मी तुम्हाला दाखवणार होतो. आणि समोर बघा तुम्हाला आपल्याला आपली मंडळी दिसेल. ही बघा आपली गँग, ताई आहे इकडे आणि पप्पा बघा आपला, जिजू पण आहे तिकडे. तर आम्ही आलोय रात्री आणि आपलं घराचं काम चालू आहे. हा बघा, ते तुम्हाला सर्व मी सविस्तर त्याच्याबद्दल दाखवणार आहेत. भाग 2 आपला असणार आहे तो. आणि आता आपण जाऊया थोडं राऊंड मारायला. तर चला निघूया, लेट्स गो. मजा आई? बहुत मजा आई. आमशी तिकडे ना, या साईडला. आमच्या या साईडला आपल्याला जायचं. मित्रांनो, इथं आपलं नाईट वर्क चालू आहे लाद्याचं. हे बघा, एवढं काम आपलं कम्प्लीट झालं आहे. आणि इकडे बघा, हा थोडासा बाकी आहे आपलं आता काम. एवढं काम बाकी आहे आपलं. आणि बघा, संपूर्ण घराला टाईल्स आहे. त्याच्यामुळे पूर्ण आता क्लिअर व्हिडिओ मी आता तुम्हाला उद्या दाखवतो प्रॉपर काय असणार आहे ते. तर भेटू आपण उद्या. सकाळ सकाळ घराच्या बाजूला सूर्य उगवताना, ते लवकर सुटल्यावर ही सकाळ आपल्याला अनुभवताना कोकणातली सकाळची पहाट, हिरवगार निसर्गरम्य झाडांनी रचलेले सौंदर्य सर्व काही सांगून जातो. आणि ही कोकणातली पहाट आपल्याला अनुभवायला कोकणातच यावं लागतं. नमस्कार मंडळी, मी राहुल मलझिरे तुमचं कोकण प्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मंडळी, टायटलवरनं समजलं असेल की तुम्हाला नाईटचं काम वर्किंग चालू असताना की आपण आलो आहे गावी. आणि मी सांगितलेलं तुम्हाला की आपला दुसरा भाग हा स्विमिंग पूलच्या आजूबाजूचा कामाचा आपला लवकरच येईल म्हणून. सॉरी हा लेट व्हिडिओ येतो म्हणून, कारण आपल्याला टाईम भेटत नाही. त्या हिशोबाने आपल्याला व्हिडिओ बनवण्यास तेवढा वेळ भेटत नाही आहे. आणि मला वाटतं की ब्लॉग आपले कंटिन्यू झाले पाहिजे, पण मी प्रयत्न करतो आहे की आपले ब्लॉग कंटिन्यू कसे राहतील त्यासाठी. आणि आलो गावी आणि ऑलमोस्ट आपल्या घराचं काम आहे ना, हे पूर्ण झालं आहे. 90% कम्प्लीट झालं आहे. तर बाकीचं काम काय बाकी झालं आहे आणि काय कशा प्रकारे आता घराच्या आजूबाजूचा परिसर हा दिसतो मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. तर चला आपण जाऊया, लगेच ब्लॉगला सुरुवात करूया. तर मंडळी, आता वाजलेत 8 आणि सकाळचा व्ह्यू आपल्या घराच्या आजूबाजूचा. तर गावाला आल्यावर ना लवकर झोप येते आणि लवकर जाग येते. सकाळी लवकरच उठलो आहे मी. आणि उठल्या बघा बाहेरचा व्ह्यू बघा. फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे करून मी रेडी झालो आहे. आणि आता मी तुम्हाला आपल्या आजूबाजूच्या परिसराचं काम किती झालं आहे ते दाखवतो घराच्या. तर चला आपण बघूया. हा बघा, मी तुम्हाला सुरुवात आहे ना मित्रांनो इथून करतो. ही आपली पूर्ण बॉर्डर पट्टी जी चालू केली ना लावायची, ती पूर्ण चारी साईडने. आता आपण जाऊया मागच्या साईडला. इथून पूर्ण तिथपर्यंत आहे. ही आपण बॉर्डर पट्टी मारत गेलोय. आणि आता साफसफाई चालू आहे. थोडे माणसं आलेत. हे बघा, इथं थोडंसं काम चालू आहे. साफसफाई होईल. ही बघा, ही पूर्ण जागा आपण लादीने लावून घेतलंय बघा.
ते पूर्ण लाद्या लावून घेतलेत आपण. पाणी पण आलं मित्रांनो, पाणी आलंय, झाडांना पाणी घालून घ्यायचं. ओके. आणि हे पूर्ण टाईल्स आहे बघा. आणि अजून एक सांगत होतं बघा, आपण आंबे आलेले आपले, पण ते मी औषध फवारणी वगैरे पण केले नाही बघा. सर्व म्हणजे आंबे आपले मोहरलेले ते सर्व जण करपून गेलेत. म्हणजे वातावरणामुळे हा पूर्ण दोन्ही झाड आलेले मित्रांनो आपले. हे बघा दोन्ही झाड आलेले सगळे हे करून गेले. फक्त ना पेरू आलेत. हे बघा तुम्हाला पेरू दिसतील. हे बघा पेरू आलेत. आणि इथे ताई आणि आई बघा. आता थोडीफार साफसफाई अजून चालू आहे. बघा ही एक बॉर्डर गेले पूर्ण करत. हे एक आंबे आलेत. हे बघा ही एक जागा आहे. ही पूर्ण लाद्या लावून झालेली. आता कॉर्नर थोड्यात नाही रिपेअरिंग काम आहे, ते लास्टला होतील सगळे. इथून हे सगळं रिपेअरिंग आहे ते. त्यानंतर आपला हा टप्प्याचं एक बाकी आहे, हे फक्त होईल. आता लगेच चालू आहे काम त्याचं. रेती टाकून ठेवली आपली. आणि हे बघा हे पूर्ण मार्बल लावून घेते आपण. ही थोडीशी फिनिशिंग बाकी आहे. आणि हा बघा स्विमिंग पूल आपला, जे मेन होतं ते आपले सगळेजण विचारत होते आपल्याला, तो आपला स्विमिंग पूल फुल टाईल्स आलेले लावून आणि वरून मार्बल. आणि मित्र अजून एक आहे ना, ते तुम्हाला सांगितलेलं मी, ते नवीन काहीतरी करतो मी. ते हे बघा हे लाइटिंग्स आहे. चारी साईडला मित्रांनो कॉर्नरला लाइटिंग दिलेत. आणि हे बघा हे मध्ये तुम्हाला पॉईंट दिसते, ते स्विमिंग पूलच्या चारी साईडला दिलेत. आणि इथे लाईट येणार आतना पूर्ण चारी साईडने. म्हणजे रात्रीचा आपण जो व्ह्यू बघाल ना, पाणी असल्यावर ते लाईट दिसणार. ते तुम्हाला वेगळंच एकदम मजा एडिटिंग असणार आहे. ती तुम्हाला एकदम फायनल मी दाखवीनच. आपला ब्लॉग जेव्हा सुरू असेल ना, तेव्हा ती मी दाखवून देईन रात्री आपली कशी झालेली आहे ती काम कंप्लीट झाल्यावर. आता सध्या आपलं नॅचरल काम चालू आहे पूर्ण फायनल, ते आज कंप्लीट होईल. आणि लास्टला मग लाईटिंगचा आपल्या घराबाजूचा परिसर कसा असणार आहे तेही ब्लॉग बनवू आपण. तर ही आहे आपल्या स्विमिंग पूलची आत्ताची बनवलेली पोझिशन. हे बघा इथूनही पूर्ण हे गेलेलं आहे टाईल्स लावून मार्बल. आणि हे बघा हा मार्बल लावून घेतले संपूर्ण. हा भाग आहे ना मित्रांनो, आपण म्हणजे पावसाळ्यात वगैरे आपल्याला गवत वगैरे येतं ना, त्यामुळे ते सारखं गवत बिवत काढायला लागतं. ते एक आपलं काम कमी झालेलं आहे. हे बघा ही अशी पूर्ण आजूबाजूचा परिसरचा हा व्ह्यू आपण जो बनवला आपण. आता आपलं असं दिसतंय घर. हे बघा आणि इथे काम चालू आहे आपलं. हा बघा छान वाटतं मित्रांनो. समोरच घराच्या समोर आपला एक सूर्य उगवत आहे. दरवेळी सकाळी उठलाय ना, सूर्याचं दर्शन होतं आधी आपल्याला. घराच्या पाठीमागेच आपल्याला ओपन होतं. जो व्ह्यू भेटतो आपल्या घराचं, सूर्याचं दर्शन होतं ते आपल्या घरापासूनच. छान वाटतं सकाळची मॉर्निंग. समोरच आपल्या देवीचं मंदिर आहे. तुम्हाला आता घराच्या वरून दाखवतो व्ह्यू. सगळं चालू आहे का, जिम चालू होती वाटतं. बघा वरच्या जिमचं सेटअप बघा आपला. जिम करत होते वाटतं. आणि वरून व्ह्यू बघा आपला. ही आहे कोकणातली मॉर्निंग. आणि मंडळी हा व्ह्यू आपल्या वरचा न्यू कामांचा. बघा स्विमिंग पूलचा व्ह्यू. ओके. आणि हा बॅक साईडचा. हळूहळू आपल्याला सर्व ती साफसफाई करून घ्यायची. हळूहळू काम जसं जसं कंप्लीट होत जाईल ते साफसफाई करून घ्यायची. अजून थोडंफार बाकी आहे. ते लास्टला कसं दिसणार हे मी तुम्हाला दाखवेन. मंदिराचा व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो ना, हे मला ही बेस्ट माझ्यासाठी असणारी सर्वात मोठी आवडती गोष्ट आहे. आणि हा व्ह्यू आवडता आहे माझा, की माझ्या घराच्या समोर मंदिर आहे देवीचं. चला
त्याच्यामध्ये सिमेंट मिक्स होतं. आणि हे बघा तुम्हाला बोला आजूबाजूला सगळं साफसफाई चालू झाले. आपला तो टप्पा आहे ना मित्रांनो लावून झाला आता. हे बघा आता चालू झालं सगळं लावायला. मंडळी आपल्या घराच्या बाजूला पण नारळ लावलेत ना, तर हे बघा नारळ आता यायला लागलेत. दिसत तुम्हाला बारकी बारकी आता ते आत्ताशी यायला लागलेत ते. आणि मग तयार झालं बघा आपल्याला पहिला नारळ आपल्या घरातला जो येतो आता. आणि आई बघा इथे बसले सिमेंट द्यायला आलाय कोणाला. आईला गावी छान वाटतं गावाला आल्यावर. ताई आणि जिजू बघा जाऊन आलेत आता पप्पाला राऊंड मारून घेऊन आले. हे इकडे आण इकडे राहील. इथपर्यंत ठीक आहे. बस बस एवढीच. हे पप्पा तू कुठे गया कुठे गया हा पप्पा कुठे गया तू. ए दुखे उतर उतर पप्पा उतर. कुठे आहे तू मामा पळा पळ पळ. कुठे गया तू कुठे गया. हाय कर लवकर हाय कर लवकर. थँक्यू हां गुड बॉय. पहिली आपली गाडी आहे ना इथपर्यंत येत नव्हती पण आता पहिल्यांदा आहे ना आपली गाडी. हे बघा पहिल्यांदाच गाडी आपली घरापर्यंत आली कारण तिकडनं रस्ता भेटला आपल्याला म्हणून. हा बघा तो रस्ता तिकडनं भेटला आपल्याला आणि डायरेक्ट घराजवळ आपला रस्ता आहे तो. हा बाहेरचा व्ह्यू बघा आपला. हा आपला मधाला रस्ता आहे जो आपण गाडी येण्या जाण्यासाठी ठेवला. पण आपल्याला पायवाट भेटल्या गाडीला रस्ता तेवढा भेटल्यामुळे आपली एवढी जागा आपण सोडलेली आहे रस्त्याला. चला आतमध्ये जाऊया. मंडळी आपला स्विमिंग पूलचं काम बघा आता. हा पाईप आपण इथे टाकलेला आहे आणि आता मार्बल येईल आता फायनल व्हायला. ओके आणि हे बघा हे फायनल आता काम झालेलं आपलं स्विमिंग पूलचं. बरोबर ते रिपेरिंगचं असेल आणि आपला स्विमिंग पूल फायनल आहे. ओके आणि खरी मजा येणार आहे ती लास्टला. आता ह्याच्या आतमध्ये जी लाईट बसणार आहे त्यानंतर तर स्विमिंग पूलचे देखावा कसा दिसणार आहे ते मी तुम्हाला ते झाल्याच्या नंतर नक्कीच दाखवणार. तर व्हिडिओ मी आता इथेच स्टॉप करतोय. आपल्या कामासाठी या दोघांनी खूप मेहनत घेतली कारण संपूर्ण काम आहे ना हे दोघांनी आहे ना 2 दिवस रात्र थांबून हे कम्प्लीट केलेलं आहे त्याने. कारण आपल्याला मुंबईला जायचं होतं त्या हिशोबाने आणि 2 दिवस हे काम थांबून त्या लोकांनी पूर्ण करून घेतलेलं आहे रात्रभर. म्हणजे सकाळी मॉर्निंगला ते 8 वाजता काम करायला घ्यायचे ते उन्हातून करून पूर्ण 12 वाजेपर्यंत काम केलं त्यांनी. आणि हे बघा हा टप्पा बघा हे बघा आतून पूर्ण स्विमिंग पूल. मंडळी तर कसा वाटलं आपला स्विमिंग पूलचं काम आणि फायनली आपलं काम झालेलं आहे. आणि आय होप मी पण तुमच्या इतकाच उत्सुक आहे की कधी हा फुल होतोय आणि आम्ही आंघोळ करतोय त्यामध्ये. आता थोडं झालेलं आहे लाईटिंग लागला अजून छान दिसणार आहे तो त्याच्यामध्ये. तर व्हिडिओ इथेच एंड करतो मित्रांनो. आणि हा काम कसा वाटला स्विमिंग पूलच्या घराच्या आपल्या बाजूला आणि तेही कोकणामध्ये
तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्याकडे काय अजून आयडिया असतील ते मला कमेंट करून सांगा. मी त्या नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच मित्रांनो. चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच.